विद्यार्थी मित्रांनो, मी पाटील सर. आपण राज्यशास्त्राचं प्रकरण 4 सुरू केलेलं आहे. समकालीन भारत. आपण फळ्यावरती नाव लिहिताना शॉर्टमध्ये आपण नाव लिहितो. या ठिकाणी शॉर्टमध्ये त्याचं नाव आहे समकालीन भारत. त्याच्यामध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या संदर्भातली माहिती आपण या प्रकरणामध्ये बघत आहोत. आपण आतापर्यंत राष्ट्र असेल, राज्य असेल, राष्ट्रवाद असेल या संदर्भातली माहिती बघितली. त्याच्यानंतर राज्याची भूमिका आपण त्या ठिकाणी बघितली. त्याच्यानंतर राष्ट्रवादाच्या संदर्भातली माहिती बघितली. राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित काही घटक आहे त्यांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर भारताच्या समोरची आव्हानं काय आहेत त्या संदर्भातला आपण अभ्यास केला. आणि कालच्या तासाला संरचनात्मक परिमाण या संदर्भातली माहिती आपण त्या ठिकाणी बघितली. आणि आताच्या तासाला आपण पाहणार आहोत किंवा राष्ट्रीय एकात्मतेचे मानसिक परिणाम काय आहे या संदर्भातली माहिती आजच्या तासाला पाहणार आहोत. तर भारत हा असा भौगोलिक आणि आर्थिक भूप्रदेश आहे की ज्या ठिकाणी विविधतेमध्ये एक समान संस्कृती आहे. आणि ही एक समान संस्कृतीच सर्व लोकांना बांधून ठेवते. हे खूप महत्त्वाचं आहे. जगासमोरचं एक महत्त्वाचं राष्ट्र म्हणून भारताकडे पाहिलं जातं. किंवा भारतामध्ये विविध जातीची लोक आहेत, विविध भाषा बोलणारी लोक आहेत, विविध पंथाची लोक आहेत. आणि हे सर्व असतानाही यांच्यामध्ये विविधता आहे. विविधता असतानाही यांच्यामध्ये एकोपा आहे. या ठिकाणी एकत्रितपणे राहतात. त्यांची संस्कृती एक आहे. आणि यातून आपल्याला दिसून येते किंवा भारत हा विशाल असा लोकशाही प्रधान देश असलेला आपल्याला दिसून येते की भौगोलिक भिन्नता असू द्या, आर्थिक प्रगतीच्या संदर्भातली भिन्नता असू द्या, परंतु संस्कृतीमध्ये सुद्धा विविधता जरी असली तरी लोकांच्या वागण्यामध्ये आपल्याला एक समानता आपल्याला असलेली दिसून येते. भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणून राष्ट्र निर्माण करून त्यांच्यामध्ये राजकीय ओळख व राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम स्वातंत्र्य चळवळीने केले आहे. की आपण पाहिलं की भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणून राष्ट्र निर्माण करून त्यांच्यामध्ये राजकीय ओळख व राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचं काम स्वातंत्र्य चळवळीने केलं. आपण पाहिलं की आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा जर इतिहास पाहिला आपण तर आपल्याला सांगावंसं वाटतं या माध्यमातून किंवा हजारो लाखो लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. की 1857 पासून स्वातंत्र्य समरची चळवळ सुरू झाली आणि यामध्ये हजारो नेत्यांनी त्यामध्ये आपलं प्राणाचं बलिदान केलं. त्यामध्ये राणी लक्ष्मीबाई असेल किंवा अहिल्याबाई होळकर असतील, पार शिवाजी राजे असतील, महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जे प्रत्येकाने या ठिकाणी योगदान दिलं. आणि यांच्या कार्यामुळे लोकांमध्ये व राष्ट्रनिष्ठा काय असते ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलं. आणि भावनिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या एकत्र आणण्याचं काम या राजकीय स्वातंत्र्य चळवळीने केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. जर आपण पाहिलं की भावनिक अथवा मानसिक एकात्मता असेल किंवा राष्ट्रगान असेल, राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीत असेल, राष्ट्रीय चिन्ह असेल, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी इत्यादी प्रतीकातून प्रदर्शित होते. की जी की आपली भावनिक आहे. राष्ट्रीय एकात्मतेची आपल्या देशाविषयी असणाऱ्या जे की भावना आहेत मग त्या कशातून प्रगट होतात की तुमची एकात्मता. राष्ट्रगान असेल, तुमचं राष्ट्रध्वज, आपल्या ध्वजाकडे पाहिल्यानंतर आपल्याला अभिमानानं गर्व छाती फुगून येते. राष्ट्रगीत आपण ऐकल्यानंतर 59 सेकंदाचं राष्ट्रगीत आहे, परंतु आपण तेवढं जरी ऐकलं तर आपण आहे त्या जागेवरती स्तब्धपणे थांबतो. आणि त्या माध्यमातून त्या राष्ट्रगीताच्या माध्यमातून पूर्ण विशाल अशा भारताचं दर्शन आपल्याला घडून येते. राष्ट्रीय चिन्ह असतील विविध प्रकारचे, राष्ट्रीय पक्षी आहे त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे, आपण त्याला कशाप्रकारे इजा करायची नाही ही भावना माणसाच्या मनामध्ये जरी आली तरी खूप झालं. की राष्ट्रीय प्राणी असेल, यांना आपण जीव लावला पाहिजे, यांच्या प्रतीकांमधून आपल्या जे की भावना आहे त्या भावना आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो,
आपण आजच्या तासाला छोटासा मुद्दा घेतलेला आहे, राष्ट्रीय एकात्मतेचे मानसिक परिमाण, की यामध्ये जी की आपल्या भारताची जनता आहे ते कोणत्या माध्यमातून एकत्र आलेली आहे, की विविधता जरी असली तर त्यांच्यामध्ये एकात्मता आहे. मग ती एकात्मता स्वातंत्र्य चळवळीने त्यांच्यामध्ये एकत्रित आणलेली आहे, किंवा विविध प्रकारच्या चिन्हांमधून, विविध प्रकारच्या राष्ट्रगीतांमधून आपल्याला लोकांमध्ये जी की भावना आहे ती भावना एकत्रित आलेली आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा मुद्दा समजला असेल आपण असं गृहीत धरू आणि नवीन तासाला नवीन मुद्दा आपण ठिकाणी घेऊ.